आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे देवांश, आज तू लवकर आलास? हा, आज काही फारसं काम नव्हतं ऑफिस मध्ये. आणि ऍक्च्युली बाबा, आज मी एका शाळेच्या म्हणजे कल्चरल प्रोग्रामला गेलो होतो. हा बरोबर, जानकी म्हणतच होती की तू कुठल्या तरी शाळेच्या कार्यक्रमाला जाणार आहेस म्हणून. तू त्या शाळेला डोनेशन दिलंस आणि त्यांचा प्रोग्राम अटेंड केलास, याचा तिला खूप आनंद झालेला आहे बाबा. ऍक्च्युली बाबा, खरं सांगू, मला पण आज त्या शाळेत जाऊन ना खूप छान वाटलं. म्हणजे तिथल्या मुलांनी काय परफॉर्मन्सेस दिलेत, सिरियसली. म्हणजे तिथले टीचर्स, तिथलं ऑल ओव्हर वातावरण इतकं कमाल होतं बाबा. आपण नाही का एखाद्या मेडिटेशन सेंटरला जातो आणि कसं चार्जअप होऊन बाहेर पडतो, एक्झॅक्टली ती फिलिंग आहे मला आता. ते कळतच आहे ना, तुझ्या चेहऱ्यावरनं तुला किती आनंद मिळालाय ते दिसतच आहे. हो ना, म्हणजे तिथल्या लहान लहान मुलांमध्ये एक वेगळीच एनर्जी होती, एक वेगळीच पॉझिटिव्हिटी होती. आणि आय गेस आता तीच पॉझिटिव्हिटी माझ्यात रिफ्लेक्ट होते. आणि त्या शाळेतले टीचर्स ते पण इतके कामाला होते की ते त्या मुलांना त्यांच्या प्रॉब्लेम्सवर कसे सोल्युशन काढायचे ते अगदी बरोबर पद्धतीने शिकवत होते. सी, पुस्तकातलं शिक्षण तर आपल्याला कुठेही मिळतं, पण प्रॅक्टिकल लाईफ मध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम्स बरोबर कसं डील करायचं, ते प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे, याकरता हे टीचर्स त्या मुलांना तयार करत होते. मला ना त्या शाळा चालवणाऱ्या लोकांचं फारच कौतुक वाटतं. रादर त्यांचंच काय, म्हणजे जे लोक गरजू लोकांकरता जे काही करतात त्यांचं मला नेहमीच कौतुक वाटतं. त्यामुळे मला पण असं वाटतं की मला जे जमेल, मला जे करता येईल, या गरजू लोकांकरता मी ते करा. तू इतका यशस्वी काय आहेस तुला माहिती? कारण तू एक चांगला बिझनेसमन आहेसच, पण त्याही पेक्षा तू एक चांगला माणूस आहेस. तुला बिझनेस कसा वाढवायचा हे कळतच, पण त्याहूनही जास्त तुला माणसं कशी जोडायची ना तेही कळतं. आणि बाबा, तुम्हाला माहिती आहे माझ्यात हे कोणाकडनं आले? तुमच्याकडून. नाही, भैरवीमुळे हे सगळं आलेलं आहे. तिने तुझ्या डोक्यावरती हात ठेवला ना, त्यामुळे तुझं सगळं मार्गी लागलं. ती होती म्हणून आपण सगळेजण वाचतो, नाहीतर मी तर काय सगळं गमावलेलंच होतं. युअर राईट, युअर ऍब्सोल्युटली राईट बाबा. सी, आईने जे काही केलंय ते मी नाकारत नाही अजिबात, पण आपल्या आयुष्यात जी आपली वाईट फेज होती ती तुम्ही जास्तच मनाला लावून घेतली असं नाही वाटत आहे तुम्हाला? ओके, लेट्स डू वन थिंग. जॉइन अस अगेन. आय एम सिरियस. सी बाबा, यू नो की बिझनेस मध्ये अप्स अँड डाऊन येतच असतात, पण मला असं वाटतं तुम्ही परत एकदा प्रयत्न करायला हवा. यू नो व्हॉट, आपले कितीतरी जुने क्लायंट्स अजून पण तुमची आठवण काढतात. चला, उद्यापासून प्लीज माझ्याबरोबर ऑफिसला चला, प्लीज. नाही, ऑफिसला नको. आता मला काम जमेल असं अजिबात वाटत नाही. का नाही जमणार? मी आहे ना तुमच्या सोबतीला. ट्रस्ट मी, जमेल तुम्हाला. नको रे. ते बघ, तू आणि भैरवी तुम्ही दोघं जण जे करताय ना ते फार उत्तम चाललेलं आहे. मी इथे घरी बरा आहे आणि माझं राहू दे. तुझं सांग. माझं काय सांगू? जानकी आणि भैरवी या दोघींनाही तुझ्या लग्नाची काळजी लागून राहिलेली आहे. त्याचं काय करतोयस ते सांग. हे बघ, तू एखादी चांगली मुलगी बघ, म्हणजे त्या दोघींची काळजी मिटेल कायमची. यू बाबा, प्लीज, नॉट यू. सिरियसली मला असं वाटतं की तुमच्या तोडून ना जानू आणि आई बोलते, सिरियसली. आणि मला एक कळत नाही, घरच्यांना इतकी का घाई झाली आहे माझ्या लग्नाची? घाई झालीये कारण घाई करण्यासारखीच गोष्ट आहे. काही गोष्टी या वेळेवर झालेल्याच बऱ्या असतात. आणि अजून जर का थोडा वेळ घालवलास ना तर ओमीचं लग्न तुझ्या आधी व्हायचं. काही पण काय. आणि सी, माझ्या लग्नाची जबाबदारी तर तू घेतलीस ना, मला काय टेन्शन नाही. भैरवी बघेलच रे.
पण तुला जर कोणी आवडली असेल किंवा तुझ्या मनात जर कोणी असेल तर तसं सांग, म्हणजे तिचं टेन्शन कमी होईल. काय देवांश, काय रे, कोणी नाहीये ना? काही काय. सी आई, तू आता घेतलीस ना जबाबदारी, सो शोध मुलगी. आय एम रेडी. ओके, मी आलोच, फ्रेश होऊन आलोच. लग्नाचा विषय काढताच तुझा मुलगा लाजला. तुम्ही खोटारडे आहात. मी आता जाऊन सरांना तुमचं नाव सांगणार आहे. मी तुमच्या सही टीचरांना नाव सांगेन. अंजली, अंजली काय मग घाबरवलंस ना तू मला? घाबरायला काय झालंय तुला? अगं तुला आलेलं बघितलं आणि लगेच आले मी. काय झालं? भेटला का माझा श्रीमंत जावई? काय म्हणाला? काय बोलणं झालं? अरे तुझा ना आवाज एकदम लाऊडस्पीकर सारखा मोठा आहे. जरा ना हळू बोलत जा ना तू घरात. अगं मग तू पण सांग की लवकर. मला कधी एकदा काय काय ऐकते असं झालंय. आणि तो देवांशच्या, अगं बाई, ओळखलं ना त्या देवांशच्या आगीरदारने तुला? सांगते सांगते सांगते. आणि त्या देवांशने मला न ओळखायला काय झालंय ना, तो तर मला असं म्हणाला की तुझा चेहरा मी कधीच नाही विसरू शकत. अगं बाई, काय म्हणतेस? असं म्हणाला तो? हो अगं, तो कार्यक्रम पण इतका मस्त झाला माहितीये. आणि माझ्या स्पीचला सगळ्यांनी टाळ्या पण वाजवल्या. तुझा जावई खूप इम्प्रेस झालाय माझ्यावर. बाई, कानावर विश्वासच बघ. खरं सांगतेस ना तू? हो म्हणजे मग तुझा तुझ्या मुलीवर विश्वास नाहीये?